तर मित्रांनो, मेघानी आता हलवा तळायला घेतलेला आहे। इकडे आता बोंबील सुद्धा हे करते ती मस्तपैकी। तर बघा, बोंबील पण तळायला घेतलेले आहेत, हलवा पण तळायला घेतलेला आहे। मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी दाखवलं चिकूड कसा बनवला तो मी। तो बघा आता एक मिनिट, हे बघा मस्त बनलेला आहे, मिक्स झालेला आहे मस्त। तर मी खायला घेतलेला आहे, तो खूप टेस्टी झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर मी नंदकिशोर घाडी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या कोकण मालवण मेघानी चॅनलमध्ये। तर नुकताच श्रावण संपला होता आणि मी गेलो होतो फिश मार्केटला। तर फिश मार्केटला जाऊन मी काय काय घेतलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर बघा, दिसतंच आहे तुम्हाला की हे जे दादू आहेत, दादू साहेब ते मच्छी हलवा कापतात। तर मी हलवा तर नक्कीच घेतला आहे आणि दुसरं काय अजून घेतलं मी बोंबील। तर बघा, कोलंबी मस्त फ्रेश होती। तर मी दिवशी संडेला जाऊन कोलंबी हलवा आणि बोंबील घेतले। तर त्याची तुम्हाला ते रेसिपी बघायला मिळते या व्हिडिओमध्ये। तर आता आमचे व्हिडिओ बहुत रेग्युलर येत राहतील। गणपतीनुसार आम्हाला व्हिडिओ बनवता नाही आले। बघा, मार्केटसुद्धा मच्छी मार्केट भरलेलं होतं त्या दिवशी, तर ते आता रेग्युलर आम्ही बनवत जाऊ। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे ते आता थोड्याच वेळात दिसेल। तर चला बघूया व्हिडिओमध्ये काय होतं आहे, तुम्हाला काय धमाल बघायला भेटेल आणि आम्ही गावावरून काय वस्तू आणलेली तेही तुम्हाला बघावते। तर चला मित्रांनो, आता जो मार्केटला गेलेलो बघा मी, तर आणलेला आहे मी हलवा। तर आता काय श्रावण संपलेला आहे, गणपती गेलेले आहेत। तर हा मी आता हलवा आणला आहे, बोंबील आणले आहेत। तर तुम्हाला आता ते तयार करताना कसे तयार करायचे दाखवतो, तुम्ही बघितलं असेल। तर ते आम्ही आता तयार करतो आणि तुम्हाला दाखवतो। तर चला मित्रांनो, खोबऱ्या हे बघा वाटणी तयार झालेली आहे मच्छीच्या। तर ह्याच्यामध्ये आहे खोबरं आणि ह्याच्यामध्ये आहे लाल मिरची, कोथिंबीर, पुदिना, लसूण आणि काय का मेघा अजून काय लागणार, हळद आहे, हळद आणि मीठ। तर तुम्हाला आता मी ह्याचं वाटण बनवलं की दाखवतो। तर चला मित्रांनो, हे बघा आता वाटण तयार झालेलं आहे, जे आता मग तुम्हाला दाखवलं ते। तर हे वाटण तयार झालेलं आहे, तुम्हाला आता मी मच्छी कढीची रेसिपी दाखवतो। तर चला, आणि मच्छी तयारी करायला घेतलेली आहे। तर आता तिने कांदा टाकलेला आहे। तर तुम्हाला आता पुढचे तेल असलेलं आहे, तेल टाकते बघा। तर ते मच्छीची रेसिपी तयार करायला चालू झालेली आहे। तर कांदा मी परतून घेते। तुम्हाला आता कांदा लाल झाला आम्ही दाखवतो। तर मित्रांनो, आता कांदा लाल झालेला आहे। एका ठिकाणी मेघानी भाकरांसाठी तवा तापत ठेवला आहे। तर आमच्याकडे आज नाचणीची भाकरी बनणार आहे। तर हे नाचणीचं पीठ मला आमच्या सासूबाईंनी पाठवून दिलं आहे। तर आता मेघाचा कांदा लाल झाला आहे बघा। तर माझी ऑलराऊंडर मेघा दोन्ही कामं एकसाथ करते। इकडे भाकऱ्या पण आता भाजणार आहे आणि इकडे मच्छीची रेसिपी पण करणार आहे। तर आता त्याच्यावरती आता काय बघणार, आता हे ना काय टाकते आता तू, वाटण लाल, जे आपण मगाशी वाटणाचे वाटण बघितलं ते वाटण टाकलेलं आहे। तर बघा, आत्ताच मस्त असा स्मेल यायला लागलेला आहे मच्छीचा, जे आता मच्छीचा ॲड करायची आहे। हा तुम्हाला आमचा चमच्याचा आवाज खूप फेमस आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये येत असेल। तो आम्ही आता फेमस करून ठेवणार आहे भरपूर ठिकाणी। तर बघा, आता मस्त असं वाटण मिक्स झालेलं आहे। हे तवा तापला इकडे, तर बारीक कर गॅस, ओके। तर आता बघा, मेघाला हसू येत आहे। तर बघा, इकडे मच्छी रेसिपी चालू आहे, वाटण मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मेघा आता जो मी हलवा आणला आहे, आणि बोंबलाचं आम्ही कालवण करत नाही, आम्ही बोंबील तळून घेणार आहे। नाही, त्याचं हे डोकी आणि त्याचं कालवण करून घेणार आहे।
तर बघा मेघाने नाचण्याची भाकरी सुद्धा इकडे टाकलेली आहे. तर आज एकदम दोन्ही आम्हाला उशीर झाला आहे तर मच्छी आणायला. कारण का माझा बड्डे असल्यामुळे आम्ही एकदम आरामात उठलो. आम्ही आज बाहेर नाही गेलो कारण का संडेला आरामात उठतो, पण आज बड्डे असल्यामुळे जास्त आरामात उठलो आपण. तर आम्ही आज ॲक्च्युली बाहेर जातो संडेला जेवायला, पण पाऊस पण भरपूर. हां म्हणजे संडेला आहे सॉरी बड्डेला. तर आम्ही आज गेलो नाही कुठे बाहेर, आम्ही नंतर जाणार आहे. कारण का कसं पाऊस भरपूर पडत होता बाहेर. तुम्हाला मागाशी दाखवलाच मी किती पाऊस होता. तर बघा मेघाने आता ती हलव्याची जी डोकी होती आणि शेपटा तो सारात मिक्स केलेला आहे. एखादा बोंबील डोका टाक ना, पण ते दिसणार नाही ना. आता बोंबील पण टाकते मेघा 2. तर आम्ही आज मस्त असं बोंबील आणि हलव्याचं मिक्स कालवण खाणार आहे. हे कसं ॲड करून घ्यायचं असतं याच्यामध्ये. तर मला पूर्ण चालू तयार झाल्यावर आम्ही दाखवतो. तर बघा आता कालवण शिजायला घेतलेलं आहे, सगळं मिक्स केलेलं आहे मसाला. आणि इकडे बघा भाकरी सुद्धा तयार होते. तर आता भाकरी नाचणी तयार होते इकडे. नाचणीची भाकरी खूप मच्छी मस्त लागते. तर तुम्हाला आता हे कालवण झाल्यावर आणि भाकरी झाल्यावर दाखवतो फ्राय करताना मच्छी. तर चला. A few moments later. हा गावाहून मेघाच्या आईने चिबूड आणलेला. काल आम्ही अर्धा खाल्ला, तर हा अर्धा आता आम्ही खाणार आहोत. तर आता मी याला कापून घेतो. चिबूड कोणाकोणाला आवडतो हे नक्की कमेंट करून सांगा. तर मी याच्या आधी पहिले पीस करून घेतो. थांबा बघा. तर एक मिनिट. तसे पीस करून घ्यायचे असतात. आणि तुम्ही चिबूड कसा खाताय आम्हाला सांगा. मेघाने मला सांगितलं की या दह्यावर खातात. तर आता आम्ही त्या दही साखर टाकून खाणार आहे. तुम्हाला दाखवतो कसं खायचं ते. तर पहिला असा हे करून याच्या बिया काढलेल्या कालच मी. याची साल काढून घ्यायची साईडची मागची. हे बघा याची साल काढून घ्यायची. आणि याचे असे पीस करून घ्यायचे. खूप टेस्टी लागतो. काल आम्ही खाल्ला दही साखर मिक्स करून, खूप मला आवडला. ॲक्च्युली मला आवडायचं नाही दही साखर करून, पण मेघा बोलते की मस्त लागतो आणि मला खूप आवडला काल खाल्ल्यावर. तर आता हे दुसऱ्याचे पीस करून घेतो मी. ॲक्च्युली बिया मी काढून घेतले ऑलरेडी. तर बिया असतात, तुम्हाला माहितीच असेल. तर असे रिद्धिशला आम्ही आमच्या बोललेलो खायला, पण रिद्धिश बोलतो की मला नाही आवडत. तर मी असे पीस करून घेतलेले आहेत. दुसरा आता पोषण कापतोय. खूप मस्त आहे, टेस्टी आहे, गोड आहे. तर एवढा सगळं एकत्र खाऊ शकत नाही, मग आम्ही काल थोडासा खाल्ला आणि आता थोडा खाऊन घेणार आहे. तर बघा असे पीस करून घ्यायचे आहेत त्याचे. हा उरलेला पीस हे का पूर्ण राहायला एवढं होईल का? लवकर संपून टाकायचं ना पूर्ण. तो जास्त दिवस पण ठेवून हे खराब होतो, त्यापेक्षा पिकलेला आहे ऑलरेडी. तो खाल्लेला परवडला. तो खराब होणार एवढा. तुम्हाला माहिती असेल आता कोकणात गावाला काकडी चिबूड हे भरपूर भेटतं पावसाळ्यात. आणि पालेभाज्या, त्याच्यातला हा एक प्रकार आहे चिबूड. तुम्हाला एक प्रश्न आहे, जर तुम्ही त्याचं उत्तर दिलं तर तुम्ही जिंकलात. जर ह्या प्रश्नामध्ये असं आहे की जे आपण चिबूड खातो या चिबूडला हिंदीमध्ये काय बोलतात? जो पण राईट उत्तर देईल तो जिंकला. आमचा रिद्धिश असे हे सांगत असतो, हे जिंकला काय जिंकला तो त्याचं काय प्राईज देईल. आम्ही कायचं कॉम्पिटिशन ठेवलेलं नाही. तर हे कापून झालेलं आहे. तर आता थांबा मी दही आणतो.
तर मित्रांनो बघा, आता याच्यामध्ये मी दही मिक्स करतोय. आता दही आणि साखर मिक्स करणार आहे याच्यात मी. खूप टेस्टी लागतं. ओ माय गॉड आता सगळं उडालं असतं. तर याच्यात मी दही मिक्स केलेलं आहे हे बघा. आणि आता मी इथं साखर टाकायला जाते. तरी साखर साखर टाकलेली आहे. आता सगळं मी मिक्स करून घेतो. सगळं हाताला चिपकतंय. हा, सगळं चिकटलं हाताला. थोडं दही कमी झालंय. ॲक्च्युली मी काल दही आणलेलं, दही कमी झालंय दही. पण ते ॲक्च्युली नंतर ना थोड्या वेळाने पाणी सुटतं, म्हणून ते दही जास्त टाकून मग फायदा नाही, म्हणजे ते पाण्यासारखं होतं. तर मी साखर आणि दही मिक्स केलेलं आहे. आता हे थोडा वेळ मी ठेवणार आहे आणि मग ते खायला घेणार आहे आम्ही, मी आणि मेघा. रिद्धीशला बोललो आम्ही टेस्ट करून बघ, तर तो बोलतो नाही. तर आता हे थोडंसं मिक्स होऊन दे व्यवस्थित. थोडं मिक्स झालं त्यात आम्ही खाणार. तर हे असं तुम्हालाही माहिती असेल, कोकणात चिबूड खाकरा भरपूर भेटतात पावसाळ्यात. हे आम्ही ॲक्च्युली विकत आणलं आहे. पण यावेळी रिद्धीश गेलेला गावी, रिद्धीश गेलेला फक्त गावी, मी गावी गेलो नव्हतो. तर ते त्याच्या आईनी म्हणजे मेघाच्या मम्मीनी विकत घेतलं आणि आम्हाला पाठवून दिलं आहे. तर मिक्स मस्त झालेलं आहे बघा. तर तुम्हाला आता पुढची आमची मच्छीची रेसिपी, फ्रायची रेसिपी मला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी दाखवलं चिबूड कसा बनवला तो मी. तो बघा आता एक मिनिट. हे बघा मस्त बनलेलं आहे, मिक्स झालेलं आहे मस्त. तर मी खायला घेतलेलं आहे. तर खूप टेस्टी झालेलं आहे. मेघा तिकडे तयारी करते ह्याची मच्छी फ्राय करण्याची. तर आता मी चिबूड खाऊन घेतो आणि तुम्हाला मच्छी फ्राय करताना भेटतो. तर चला, तुम्हाला माझा लुक कसा वाटला. ॲक्च्युली मी जरा दाढी शेविंग केलेली आहे, तर मी थोडा विदाऊट शेविंगमध्ये यावी दिसते. तर तुम्हाला मी दाखवतो आता मच्छी फ्राय करताना. तर चला. तर मित्रांनो, मेघानी आता हलवा तळायला घेतलेला आहे. इकडे आता बोंबीलसुद्धा हे करते ती मस्तपैकी. तर बघा बोंबील पण तळायला घेतलेले आहेत, हलवा पण तळायला घेतलेला आहे. कालवण झालं ना मेघा? एक मिनिट, चमचा देऊया. एक मिनिट. हां, तर कालवण ओपन कर ना ते. तर बघा आता हलवा मच्छी फ्राय करायला घेतलेली आहे. बघा कालवण पण झालेलं आहे मस्तपैकी. हे बघा कोकणी पण टाकलेली आहे. तर तुम्हाला आता सगळं मच्छी फ्राय करून झाल्यावर आणि तुम्हाला आता आम्ही जेवताना भेटतो. तर चला मित्रांनो, आमची आजची गणपतीच्या नंतरची मच्छीची थाळी तयार आहे. तर हे आहे हलव्याचं कालवण. बघा याच्यामध्ये पीस पण आहे डोक्याचा. त्याच्यानंतर भात, कांदा, बोंबील, हलव्याची तुकडी, नाचणीची भाकरी आणि काकडी. तर आता आमचं हे आजची हलव्याची थाळी तयार झालेली आहे. गणपती कालच गेले, तर आम्ही आज मच्छी आणलेली आहे. तर तुम्हाला आता मी टेस्ट करून सांगतो की कालवण कसं झालं आहे ते. नाचणीची भाकरी मस्त टेस्टी. काकडी, बोंबील बघतो खाऊन. बघा बोंबील मस्त असे कुरकुरीत झाले. मस्त. आणि जरा हलवे तुकडी आहे, जरा पीस बघा त्याचा मस्त असा मस्त फ्रेश आहे. मस्त फ्रेश आहे. तर आता
आम्ही आता जेवतो. तर आमचा आता भरपूर दिवसांनी व्हिडिओ आला आहे, तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या असेच व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्ही आमच्या मच्छीच्या व्हिडिओ नक्की लाईक करताय मला माहिती आहे. सबस्क्राईब पण करा, आमचे सबस्क्रायबर वाढवा. तर चला बाय. गणपती बाप्पा मोरया.